नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि ज्या नाटकाने खरं तर बऱ्याच वर्षापासून धुमाकूळ घातलेला आहे असं सर्किट हाऊस जे नाटक आहे ते पुन्हा एकदा रंगभूमीवर एका नव्या संचामध्ये येते. पण या संचाचे जे कॅप्टन आहेत संजय सर, ते आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं पहिलं स्वागत आहे. काय सांगाल सर, पुन्हा एकदा नवीन संचात नवीन जोमाने नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालेलं आहे. हे सर्किट हाऊस हे नाटक आधी आलं होतं यापूर्वी, पण सगळ्यांच्याच आयुष्यात कोविड आला आणि त्याच्यातच सगळ्यांचे जसे व्यवहार बंद पडले तसं हे नाटकही बंद पडलं. पण नंतर हळूहळू सगळं ओपन झाल्यानंतर हे नाटक पुन्हा सुरू करायचं का असं प्रोड्युसरचं आमच्या विचारणा झाली. आणि मी त्याला म्हटलं की हे का करावं आपण. तर तो म्हणतो की खूप लोकांकडून डिमांड आहे, म्हणजे लोकांची मागणी होती या नाटकाला. पण त्या 3 वर्षाच्या काळात, कोविडच्या काळात मध्ये एकदा जोरदार पाऊस पडला होता आणि त्याच्यात मुंबई पूर्ण वाहून गेली होती, पूर्ण पाणी भरलं होतं आणि त्याच्यात आमचा सेट पण भिजला आणि तो खराब झाला. त्यानंतर ह्या नाटकात आधी काही कलाकार असे होते जे नंतर म्हणजे खूप वयस्कर होते, पण 3 वर्ष अजून वाढल्यामुळे ते खूपच त्यांना आता जमत नव्हतं. त्यामुळे ती रिप्लेसमेंट होती, सगळं होतं. हे सगळं गणित व्यवस्थित आणि प्लस माझे सिनेमे पण चालू होते, माझ्याकडे वेळही नव्हता. पण बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं की तुम्ही का पुन्हा करत नाही, कारण ते चांगलं नाटक आहे. मग शेवटी माझी आणि मग प्रोड्युसर म्हणजे श्रीकांत तटकरेची भेट झाली. म्हटलं आपण करूया, जरा काही नवीन ॲक्टर्स घेऊ, चेंजेस घेऊ, नवीन सेट बनवू. मग ते पुन्हा सुरू केलं. आता ह्या नाटकाचे ते सुरू करून झाल्यानंतर जवळजवळ 20 ते 22 प्रयोग झाले. तर लोकांचा प्रतिसाद बघून आता वाटतं की हां, बरं झालं आपण सुरू. मी खुद स्वतः मीच या नाटकाशी 10 वर्ष झाले जोडलं गेलेलो आहे. या नाटकाचे प्रयोग मी सुद्धा लावले होते. म्हणजे भूषण असल्यापासूनचे जे प्रयोग आपण पाहिलेले आहेत किंवा सगळे असतात, आणि तेव्हापासून आता सुद्धा जेव्हा मला कळालं की नाटक पुन्हा एकदा चालू होतं आहे, त्यामुळे आज पुण्यात असल्यावर पहिल्या प्रयोगाला मी हजर झालो. त्यामुळे ती उत्सुकता पहिल्यापासूनच आहे. पण आज तुमचं हे गेलं 28वं नाटक आहे. तुम्ही चित्रपट पण करताय, नाटकसुद्धा करताय. अशी कोणती गोष्ट आहे जी अजून पण तुम्हाला रंगभूमीला बांधून ठेवते? एक म्हणजे मुळात नाटक हे माझं पॅशन आहे, हा माझा व्यवसाय नाही. मी पैसे कमवण्याकरता सिनेमा आणि बाकी सिरियल्स वगैरे करतो, पण नाटक हे माझं पॅशन आहे, माझी आवड आहे, माझा छंद आहे. आणि नाटकातून मला खूप शिकायला मिळतं. आणि आपण नाटकाचा शो म्हणत नाही, आपण नाटकाचा प्रयोग म्हणतो. कारण आज जसा प्रयोग होईल तसाच प्रयोग उद्या होईल असं नाही. काही चेंजेस होत जातात, काही फरक, डायलॉग डिलिव्हरीमध्ये फरक पडतो, मुवमेंटमध्ये फरक पडतो, मग त्याचा एक वेगळा परिणाम होतो. मग अशा प्रकारे केलं तर कदाचित हा परिणाम साधता येईल, हे आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे नाटक ही अशी प्रोसेस आहे की ज्यातून तुम्ही सतत शिकत असता. आणि मला हे खूप आवडतं. मला ते करायला, काही वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात, काही आपल्याला स्वतःला आजमावायला आवडतं. त्यामुळे नाटक हे माझं पॅशन आहे आणि ते मी शेवटपर्यंत करणार अगदी. बरोबर. पाहतो जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक जे रिप्लेस होत गेले, पण आज आत्ता आपण गणेश सरांसंग बोलताना म्हटले की संजय सर असे आहेत की आमचे काही सगळ्यांचेच ते सगळे एवढे सांभाळून घेतात. पण आम्हाला आश्चर्य वाटतं मला की आज तुमच्यासारख्या स्टेजला जेव्हा माणूस पोहोचतो तेव्हा एक वेगळं स्टार त्याचं टँडम तयार होतं. पण अशा परिस्थितीत असूनसुद्धा एवढ्या सगळ्यांना सांभाळणं, ही एनर्जी कुठून येते, की काय माझ्यावर थॉट असतो तुमचा? नाही, थॉट सिम्पल असतो. तुम्ही ज्या प्रकारे वागाल त्या प्रकारे तुम्हाला वागणूक मिळते. तुम्ही जर दुसऱ्यांबरोबर बोलणार नाही, दुसरेपणाने वागाल तर लोक तुमच्या जवळ येणार नाही. मग तुम्हाला काही करतो, तुम्हाला एकट्यालाच करावं लागेल. आणि नाटक ही असं माध्यम आहे जे सगळ्यांनी मिळून करायचं असतं, सगळ्यांचा त्याच्यात सहभाग असतो. आणि काय होतं की सगळ्यांबरोबर राहिलं आणि काही चांगलं होत असेल तर का करू नये असं मला वाटतं. की ती एनर्जी असं नाही, ते प्रत्येकाचा स्वभाव असतो, त्या स्वभावानुसार तो तसा रिॲक्ट होत असतो. पण आता नवीन फळी, एक जी फळी आहे आत्ताच्या आमच्या जनरेशनची, या कलाकारांबरोबर काम करत असताना त्यांची एनर्जी पाहून कसं वाटतं तुम्हाला? फार आनंद होतो. त्यांची पण एनर्जी असते. उलट मी असं म्हणतो त्यांच्याकडून पण शिकायला मला मिळतं. कारण माझी पिढी जी आहे ती आता मागची पिढी झाली. आता ही नवीन मुलं काय करतात, त्यांना ते कसे रिॲक्ट होतात, त्यांच्या समोर आलेली आव्हानं कुठली, तर त्याला ते कसे तोंड देतात, ते बघायला, त्यातून शिकायला खूप मिळतं. की अशा प्रकारचं पण एक वातावरण आहे, अशा प्रकारचे पण आव्हानं आहेत, अशा प्रकारचे त्याचे प्रत्युत्तर आहेत, त्याला उत्तरं आहेत, हे आपल्याला शिकायला पण मिळतं. नुसतंच आपलं अनुभव आहे आणि त्याच्यावर हे बोलणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की अनुभव अजून घेत राहावे.
बरोबर. आणि आता ह्या नाटकाची स्टोरीज अशी आहे की जिथं सगळं राजकारण आणि आता जे राजकारणाची परिस्थिती आहे ते या राजकारणाच्या गमती जे घडतात ते नक्कीच हे नाटक कुठेतरी याला रिलेट होत आहे. हो, कारण हे 5 वर्षापूर्वी वेगळं राजकीय परिस्थिती होती आणि आज जरा वेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला तेव्हा जे मिळणारे रिस्पॉन्स आज जरा वेगळ्या प्रकारे मिळतात आणि आज उलट जास्त मिळतात. बरोबर. आणि ही राजकीय परिस्थिती खूप बदललेली आहे. आता एकाच पक्षाचे 2 भाग आहेत, असे अनेक पक्ष आहेत. कुठल्या पक्षातला ते कळत नाही, ते कन्फ्युजन आहे. त्याचा खूप फायदा होतो नाटकाला. म्हणजे नाटकात एखाद दुसरं वाक्य असं आलं की त्याचा रिस्पॉन्स खूप वेगळा. आता जर प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान द्याल? सर्किट हाऊस हे अत्यंत विनोदी फारसी कलंगानं जाणारं नाटक आहे. हे केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नाटक आहे. तर या नाटक पहा आणि खळखळून हसा, आनंद घ्या त्याचा.